घरदार हिरव्या जंगलात गोड गोड गंध दरवळत असताना एक छोट्याच्या बेडात शिबू नावाचा गोंडस ससा राहत होता. शिबू खूपच खट्याळ, चंचल आणि कायम काहीतरी नवीन करायला उत्सुक असायचा. सकाळी सूर्य उगवल्यावर तो लगेच बाहेर यायचा. फुलपाखरांची शर्यत तर कधी नदीच्या पाण्यात उड्या. पण एक गोष्ट त्याला अजून जमली नव्हती, शर्यत जिंकण्याची. चला तर मग शिबूच्या धम्माल गोष्टीला सुरुवात करूया. गोष्टीचे नाव आहे शिबू आणि जंगलाची शर्यत. एकदा काय झालं, शिबू नावाचा एक छोटा ससा जंगलात राहत होता. तो खूप चंचल आणि खट्याळ होता. तो नेहमी इतर प्राण्यांशी शर्यत लावत असे आणि नेहमी हरायचा. एक दिवस त्याने ठरवलं, आता मी खरंच मेहनत घेणार आणि जिंकून दाखवणार. जंगलात एक मोठी शर्यत जाहीर झाली. शर्यतीचे नाव जंगल सुपर रन. सगळे प्राणी खूप तयार होते, ज्यात झेब्रा, सिंह, कासव, हत्ती आणि आपला शिबू. सगळ्यांनी शर्यत सुरू केली. शिबूने एकदा स्पीडने सुरुवात केली, पण मध्येच त्याचा पाय घसरला आणि तो थोडा मागे राहिला. शर्यत अशीच वेगाने सुरू राहिली. तेव्हा त्याला एका वडाच्या झाडाखाली कासव भेटला. कासव शिबूला म्हणाला, हळूहळू पण चिकाटीने जायचं. शिबूने त्याचा शब्द लक्षात ठेवला. तो पुन्हा उठला आणि शिस्तीत धैर्याने शर्यत पूर्ण केली आणि शेवटी दुसरं स्थान मिळवलं. मग तुम्ही काय शिकवण घेतली या गोष्टीतून? पहिली शिकवण वेगापेक्षा चिकाटी महत्वाची आणि दुसरी शिकवण हार म्हणजेच शिक्षण. कशी वाटली मग तुम्हाला शिबूची गोष्ट?